দয়াল মুর্শিদ যার সখা তার কিশোর ভাবনা, মুর্শিদ যার সখা তার কিশোর ভাবনা, আমার হৃদয় মাঝে কাবা নয়নে মদিना। वय वर्ष 16 ती छोट्या पडद्यावर प्रकटली, अल्पावधीत घराघरात पोहोचली. मोठ्या पडद्यावर तिनं आपली जादू दाखवली. तिनं 50हून अधिक फिल्म्समध्ये काम केलं, अर्धा डझनपेक्षा जास्त वेबसिरीज केल्या. तिचं दिसणं, हसणं आणि बोलणं यावर बंगाली लोक फिदा झाले. ती वयाच्या केवळ 27व्या वर्षी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरली. तिनं विधानसभा निवडणूक लढवली, पण पराभव पत्करावा लागला. पण ती थकली नाही, झुकली नाही. हार मानणं तिच्या रक्तात नाही. अवघ्या 33व्या वर्षी तिनं लोकसभा निवडणूक लढवली आणि थेट दिल्ली गाठली. कपाळावर मोठं कुंकू, चेहऱ्यावर तितकंच मोठं हास्य, सुती साडी आणि खांद्याला बॅग. जेव्हा ती दिसते तेव्हा एखादं उमललेलं फूल वाटेल, पण जेव्हा ती बोलते तेव्हा तिच्या शब्दातून निखारे बाहेर पडतात. विरोधकांच्या अंगावर काटा येतो. तिला प्रचारात इतकी मागणी असते की एका दिवसात तिला किमान 8 ते 10 सभा घ्याव्या लागतात. ती झंझावात आहे, ती वादळवाट आहे, ती राजकारणातला अंगार आहे. तिचं नाव आहे अर्थात तृणमूल काँग्रेसची खासदार सयोनी घोष. বিজেপির হাতে তুলে দেবেন, বৈষম্যকে জায়গা দেবেন। गेल्या महिन्याभरात या 33 वर्षाच्या तरुणीनं बंगालच्या इलेक्शनमध्ये तृणमूलसाठी 100च्या वर सभा घेतल्यात. भाजपचे डझनभर स्टार प्रचारक एकीकडे आणि सयोनी घोष एकीकडे. ती सगळ्यांना पुरून उरते. त्यामुळंच गेल्या महिन्याभरापासून देशभरामध्ये सयोनीचा प्रचार आणि तिचा विचार गाजतोय. सोशल मीडियावरचं नवं पॉलिटिकल सेन्सेशन म्हणून लोक तिच्याकडे पाहत आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे बंगाल कोण जिंकणार. त्याचं कारण असं आहे की बंगालची लढाई भाजपनं पर्सनली घेतली आहे. अमित शहा तिथे गेल्या 15 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष आहे. किमान 2 लाख CRPFचे जवान बंगालची इलेक्शन नीट व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. देशभरामधून एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि अशाच पद्धतीचे बॅच छातीवर मिरवणारे अधिकारी IAS तिथं तैनात करण्यात आलेत. इलेक्शन कमिशननं SIRमध्ये 90 लाख लोकांची नावं कापली आहेत. 27 लाख लोकांची नावं डिस्क्रिपन्सीमध्ये अडकली आणि त्यातून केवळ 2 फेजच्या इलेक्शनमध्ये 2-2.5 हजार लोकांची नावं क्लिअर झाली, ज्यांना मतदान करता आलं. ही आहे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये होत असलेली इलेक्शन. आणि म्हणूनच इतक्या शक्तीला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेल्या नावांची चर्चा होणं स्वाभाविक आहे.